मुंबईत आंदोलनाचा स्फोट, पोलीस व्हॅन समोर तरुणी ठाम उभी, पुढे काय घडलं? एकटीच भिडली पोलिसांना. मुसळधार पावसात आंदोलकांसाठी रिया अहिरची धाडसी भूमिका. कोण आहे रिया अहिर? एका व्हिडिओने देशभरात चर्चेत आलेली मुंबईची सुपर गर्ल. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहे. नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांनी मुंबईत विविध ठिकाणी निदर्शने केली. याच आंदोलनादरम्यान पोलीस व्हॅन समोर उभी राहून आंदोलक विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न रोखणारी रिया अहिर ही तरुणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. नेमकी कोण आहे रिया अहिर आणि तिच्या कृतीमुळे एवढी चर्चा का झाली? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. बुधवारी चेंबूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर आणि दादरच्या शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला. दादरमध्ये पोलीस आंदोलक विद्यार्थ्यांना व्हॅन मधून नेत असताना रिया अहिर ही तरुणी मुसळधार पावसात थेट व्हॅन समोर उभी राहिली. एका हाताने तिने व्हॅन थांबवण्याचा प्रयत्न केला. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. काही वृत्तानुसार या घटनेनंतर ताब्यात घेतलेल्या काही आंदोलकांची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर रिया अहिरची ओळख जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेली ही तरुणी आता आंदोलनातील भूमिकेमुळे चर्चेत आली आहे. उपलब्ध माहितीनुसार रिया अहिर ही अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका आहे. ती अनेक म्युझिक व्हिडिओ मध्ये झळकली असून दिलबरा हे तिचे गाणे चर्चेत आले होते. रियासत नावाचा वैयक्तिकृत वस्त्र निर्मितीचा ब्रँड ही ती चालवते. इंस्टाग्रामवर तिचे 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना रिया अहिर म्हणाली की पोलीस आपले कर्तव्य बजावत असले तरी ते जबाबदारीने वागले पाहिजे. तसेच दिल्लीतील विद्यार्थ्यांबाबत जे घडले ते चुकीचे असल्याचे सांगत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा अशी मागणीही तिने केली. दरम्यान या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला. शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. चेंबूरमध्ये आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मध्यस्थी केली. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.